अय्या बाबा तुम्ही तुझं काय झालं मारे? मी गेलो होतो टूरला. नेहमीप्रमाणे. बरेच दिवसात तू भेटली नव्हतीस. म्हटलं चला भेटून यावं म्हणून वाटेत एक ब्रिज कॅन्सल केला. काय एक पूल पाडलात? म्हटलं एखादा दिवस तुझ्याकडे मुक्काम करावा आणि उद्या जेवूनच मग परत जा. लगेच गाडी वळवली. आलो इथं. चल चहा कर पाव फक्कडसा. माले दुष्काळात 13 महिना. चला आणि ते पिशवी इकडे. अरे वा बाबासाहेब तुम्ही जाताय वाटतं. कोण मी? आणि दूध आणणार? तुला पाठवतोय दूध आणायला मी. हे पिशवी. पैसे आहेत ना खिशात? दुधापुरते तरी. हे घे पैसे आणि लवकर जा. बाबांना सकाळचा चहा लवकर लागतो. छे, 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 छे. अरे हे चालवलंय काय तुम्ही लोकांनी? दूध काय, चोर काय, त्या चोराला पकडायचं काय? मी म्हणतो या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या त्या दूध वादाला सरळ सरळ दूध असं ओरडायला का सांगत नाही? त्याला लाज वाटते. लाज वाटते? अरे दूधवालाच आहे ना तो. मग दूध म्हणून बोलायला त्याला लाज कसली वाटते? तीच तर भानगड आहे. काय आमचा दूधवाला MA PhD आहे. काय सांगतोस काय? मग MA PhD? मग काय ऑफिसला जाण्यापूर्वी तू दूध घालून जातो? अहो कसलं ऑफिस? नोकरी नाही म्हणून तर तो दूध टाकतो. गेट वाजलं. बहुतेक दूधवाला आला असणार. बोलू नका. तुम्ही स्लीप मध्ये उभे राहा. ए खाली बैस. पिशवी आली. तुला अजून यायचं आहे का? बस डबा धरून बस. अरे मुर्दा बशिवला तुझा. दिवसा ढवळ्या बाई माणसाचा हात पकडतो. अय्या चोर बाई आहे. बापरे, बापरे. माले कुणीतरी बाहेर थांब, तुला पकडणार आहे. कुणीतरी पकडणार आहे. ती मला चिमटे काढते. बाबासाहेबांचे आणि या वयाचे चिमटे काढते. तू कशाला बाहेर जातोयस? मीच तिला बाहेर जाऊन पकडून आणते. अरे ती बाई आहे. म्हणूनच जातोय. आपला पती चोरटी बाई आहे. अशा बायका फार सॉलिड असतात. तू काय पकडणार तिला? आम्ही पकडतो बरोबर. तू आधी इकडं हो. अरे सोड की मुर्द्या. सोड की टावळे. अहो बाबा हात सोडा ना तुम्ही तिचा. त्याशिवाय मी त्या हात कशी आणू? अगं मी तर केव्हा सोडला हा. अगं सोड की टावळे. पळून जायचा प्रयत्न करशील तर माझ्याशी गाठ आहे. आमच्या बाबासाहेबांचा राग तुला माहित नाही. ब्लड प्रेशर आहे त्यांना. पण एकदा रागवलं ना तर कोणाच्या बापाला भीत नाही. तुझी रोज रोज आमचं दूध चालते काय? थांब, तुला मी पोलिसांच्या ताब्यातच देतो. ते काय नाही, पोलिसांचा हिसका तुला कळलाच पाहिजे. थांबा थांबा, घाई करू नका. का? तिला पोलिसाच्या ताब्यात देण्यापूर्वी आपल्याला एखाद्या चांगल्याशा वकिलाचा लिगल ऍडवाइस घेतला पाहिजे. चांगला वकील. आता चांगलासा वकील आहे ना, आपल्या काकालाच फोन करून बोलवतो. काका हो. करा मग? नाहीतरी मोकळा दुसरा कोण मिळणार. तोपर्यंत तुम्ही हिला चांगलं बांधून ठेवा. चांगल्या सुतळीने बांधतो. अरे नुसते हात काय बांधताय तिचे? ते काय हाताला का पळून जाणार आहे? पाय सुद्धा बांधा तिचे. अरे सोड सोड म्हणते ना. अरे अरे माझे हात पाय बांधतोस. मेल्या तुला पटकी होईल. पटकी होते नाही तर विषमज्वर होते. अरे हे सटवे सोड सोड. मेल्या तुझे हात झडतील, तुझे पाय झडतील. सगळं झडू दे, पण मी तुला झडू देणार नाही. आपलं तुला सोडणार नाही. मेले सोड सोड. बाबासाहेब हात बांधले, पाय बांधले. आता एक गोष्ट राहिली. काय? तिच्या गळ्यात लोणनं बांधलं तर? लोडणं? त्याचं काय बाबासाहेब, आमच्या गावाकडे म्हैस पळून जाऊ नये ना म्हणून तिच्या गळ्यात लोणनं बांधतात. मला म्हैस म्हणतोस रेड्या? हॅलो हॅलो हॅलो, कोण? काका का? अरे काका, मी तुझा बाबा बोलतोय. हा, तू असं कर, तू ताबडतोब इथं निघून ये. अरे इथं म्हणजे मालूकडे रे. आता कशा करता काय? इथं आम्ही एक चोर पकडलाय. चोर. बाई, चोऱ्या करणं फार वाईट. असं चोरी करणं म्हणजे दुसऱ्याला लुबाडणं. तू अशा लहान सहान चोऱ्या का बरं करतेस? मोठ्या का नाही करत? ये बाबा. तुम्हाला हाक मारते बाबासाहेब.
या मुडदिया आता कळलं कुणाला हाक मारते? अरे डॉक्टरनं सांगितलं म्हणून करते. हा काय डॉक्टरनं चोऱ्या करायला सांगितल्या? डॉक्टर आहे का कोण आहे? कोण आहे तुझा फॅमिली डॉक्टर? चोरी नाही रा, मग? डॉक्टरनं दूध प्यायला सांगितलंय. अगं चांगली मस्त ठणठणीत आहेस की. हं. तुला ग दूध प्यायला काय धाड भरली आहे? ये वाईच हात सोड, मग सांगते तुला. माले हात सोडू नको, कानाखाली आवाज कळेल तुझ्या ती. हा. हो. हा. ए, आता खांबावानी काय उभी राहिलीस? वाईट चा टाकी वरडून वरडून घसा किती सुकलाय माझा. अडलाय माझं खेटर. नाही, मारे ऐक तिचं, अगं कर थोडा चहा. हा. मला सुद्धा केव्हाचा चहा घेईनच झालंय. माले या गडबडीत मला विसरशील. मला सुद्धा एक कप चहा. हा. तुला बिन साखरेचा पाहिजे काय? चालेल. हात घालीन गं बघ मग. या. हा. बाबासाहेब आता आपण काकांची वाट बघण्यात काही अर्थ नाही. तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला फोन करा. हा. तसे 100-150 पोलीस माझ्या ओळखीचे आहेत. काय समजलेस? असं हा. असं हा. मग त्याच्यापैकी एखाद्याला तरी फोन करून बोलाव ना. एका बोलवतो तसे काय बरेच ओळखीचे आहेत. पोलीस स्टेशनचा नंबर काय काय? 1 और 2 0 जा. पाहता यायचा. एकावर 2 0. कोण? शर्मा का? अरे शर्मा असेल नाही तर वर्मा. काम काय तुझं आहे ते बोल. अब वो क्या है शर्मा जी, हमने इधर एक चोरीन पकड़ी है. हाँ. क्या पकड़ी है? चोरी. अरे बाबा चोर नहीं, चोरी. हाँ. अरे जू मेरे. बेवकूफ, क्या बकवास करता है? हेलो, वो क्या हुआ? हर सुबह वो चोरीन हमारी दूध की पिशवी पड़वाती थी. हाँ. आज हमने बहुत बहादुरी के साथ उसको रस्सी से करकचून बांध के पकड़ रखा है. हाँ. तुम शर्माना मत. इधर आओ, उसको पकड़ के सीधा तुरुंग में डाल. अरे येड्या, सकाळी सकाळी नवटक मारली की काय? हो येतो बाबा येतो. चहा प्यायला बोलवतोय मला. प्रेम ना माझ्यावर. क्यों रे बेवड़े, बाई पकड़ी है. कितने बरस की है रे? होगी 40-50 वर्ष की. ए पावट्या, मला म्हातारी म्हणतोस? तुझी बायको असेल 50-60 वर्षाची. वो बोलती है वो म्हातारी नहीं है. अब तो तू आजा मेरे प्यारे. इधर तो आ, पहले तुझे ही अंदर कर देता हूँ. ह्या पोलीस लोकांचं प्रेम ना कधी कधी महागात पडतं बुवा. मला जायला लागेल त्यांना आणायला. अहो पण दिनकरराव, तुम्ही स्वतः जाण्यापेक्षा या घराचा पत्ता का सांगितला नाही त्याला? अहो बाबासाहेब तो पोलीस आहे, त्याला घरचा पत्ता कसा सापडेल? मी घेऊन येतो. तुम्ही हिच्यावर लक्ष ठेवा. हा. ए बाबा, ए 4 आखे 2 हातपाय. माझे हातपाय खोल. चुप. तू काय शिमेवर फिरतो काय? अरे चहाचं काय झालं? चहा येणार आहे चहा. ए मारे चहा आण ना लवकर. किती वेळ लावतेस? चहा करायला इतका येळ, जेवण करायला किती दिस लागत असतील. बाबा चहा घे. आला. चहा पाहिजे होता ना तुला? घे पी. आत्ता येडी का खुळी? हात बांधलेलं, पाय बांधलेलं आणि म्हणजे चापी. तुझ्या बाना तरी पिला होता का कधी असा चहा? हात सोड आधी माझा. माले हात सोडू नकोस तिचे. मानू हात सोडू नकोस. फाडकन मुस्कटात मारेल ती तुझ्या. त्यापेक्षा तू असं कर, हळूच असा वरून चहा तिच्या नरड्यात होत. मी चहा पाजू हिला? मोठी महाराणीच लागून गेली की नाही? चोरच्या चोर आणि वर शिरजोर. मालू काय करणार आपण? अगं अडला हरी गाढवाचे पाय धरी. ए चष्मीस, गाढव कुणाला म्हणतोस? मालू चहा पाच लवकर. फारच एक्साइट झालेली दिसते. चहा पाच. ठीक आहे घे पी. चल चल. अरे पहिला पोलिसाला धरून आणावं लागतं. अरे अरे बाबा, तू मला नसत्या भानगडीत पाडू नकोस रे. अरे पोलिसाचा ड्रेस घालणे कायद्याने गुन्हा आहे रे बाबा. काय अरे, जमत कायद्याच्या गोष्टी मला सांगू नकोस. मी वकील आहे. माझं आयुष्य गेलं या बोटावरची चुकी त्या बोटावर करण्यात. अरे पण आणि तुला नुसता अभिनय करायचा आहे, त्याला खरा पकडायचा नाही. नाटक कंपनीत होतास ना, अभिनय करत होतास का पोळ्या लाटत होतास? अरे पण नाटकात स्टेजवर असा पार्ट करणे वेगळे आणि हे वेगळे. तुला काय त्याचे? घाबरू नको, आपली माणसं आहेत. चल. अरा
ह्याला काय चहा म्हणावा? पानसट पाणी निस्ता पिचपिची. ए साखर घातलीस का निस्ती दावलीस? बाय 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 बाय, कशा पाय ग एवढ्या मोठ्या बंगल्यात राहता तुम्ही? साधं चहा करता येईना व्हय तुला? आता मात्र अगदी कमाल झालीये या बाईची. एवढा चांगला चहा करून पाजला तरी माझ्या चहाला नावं ठेवतीये. बघ ना. माजलीये नुसती फुकटचं दूध पिऊन पिऊन. मग लय टाकळी चालू आहे तुझी. एकदा माझा हात खोल मग दावते तुला माझा इंगा. लय खराब जात आहे माझी. हा गप्प बस, माहितीये. राहू द्या माले, कशाला तिच्या तोंडाला तोंड देते? सांगा सांगा जरा. अगं कोणीतरी म्हटलंच आहे ना, प्रसंग पडा बाका तो गधे को कहना पडता है काका. बाबा तुझा फोन आला, चोराला पकडलाय म्हणून ताबडतोब या हवालदाराला टॅक्सीतून घेऊन आलो. हे घरोडा हवालदार माझ्या शेजारीच राहतात. घऱ्या नाही घरोडा, तुझी ड्युटी सुरू कर. पकड्या सालीला, चोऱ्या करते काय? हे बधवा काढ बाबा. डबी कशाला काढली? बेडी पाहिजे गाडो. बरं, असू दे. काय ग चोऱ्या करतेस काय? काकाराव हिला साले म्हटलं तर चालेल ना? चालेल, तुझ्या डिपार्टमेंटला शोभेल ती वाटेल ती शिवी दे. काय ग ए म्हाताऱ्या, शिया देऊन तो बा मग दावते माझा हिसका. काकाराव नाही म्हणजे या बाईची केस जरा बरीच जड दिसते. मी कमिशनर साहेबांना घेऊन येतो. हो अरे एवढ्याशा भुरट्या बाईला पकडायला पोलीस कमिशनर कशाला हवे? तुला कशाला आणलाय गाडवा? हे घाऱ्या, वाईस तपकिरीची डबी दे की. अरे दे. देतो ना. हो हो. या मुडद्या, तुझ्या बाण तरी वडली होती का अशी तपकीर कधी? आधी हातपाय सोड माझा. हो सोडतो ना. हो येडं कुठलं. ये. काकाराव हे कार्य जरा अवघड दिसते. हो नाही म्हणजे चुकून कुठे हात लागला ना तर कायदेशीर कटकट नको. त्यातून मी ब्रह्मचारी काय समजले? हो, माले माले बाईचे हात पाय सोड. उगीच लिगल कॉम्प्लिकेशन्स नको. सोडते. हाय हाय काय पण नखरा. चल. अगं माझी तपकिरीची डबी. काकाराव अरे बापरे. बरं वाटलं. अरे बापरे. अगं माझी चांदीची डबी. डबी पाहिजे. ये. नको. रूपी मारुद्रा वज्र हनुमाना मारुती वनरंजनी सुता रामदूता प्रपंच नामा. बोला कोण तुम्ही कशाला? मीच हो. काकाराव नाही म्हणजे कमिशनर साहेब आले, आता मी जातो. नाही नाही नाही, तुम्ही कुठे जाता? तुम्ही कुठे जाता? अहो तुम्ही माझ्या अगोदर इथे आलात तेव्हा ही केस तुम्हीच हँडल करा. आधी या बाईच्या चौकशीला सुरुवात करा. ठीक आहे. हो तर बाई नाही म्हणजे तुमचं लग्न झालंय का? नाही म्हणजे तुमच्या योग्यतेची बरीचशी स्थळे माझ्याकडे आहेत म्हणून सांगतो. काय समजलेत? हो ना, सराईत चोरांची. खऱ्यात तुझा रोल विसरू नकोस. तर बाई काय समजतेस? माझी चांदीची डबी काय किमतीची असं वाटतं तुला? ते आता मला का माहित? इकत घेत ना आम्ही कोणचा माल. ते तरी कुठे विकत घेतात काय हवालदार? अरे आधी तिची चौकशी सुरू करा रे. ए बाई, बऱ्या बोलाने गुन्हा कबूल कर. आणि नाही केला तर काय कशी ते चिंपाटा. काय करीन? तुला पोलीसच्या ताब्यात देईन. सतत पोलीस म्हणजे या पोलीसच्या ताब्यात देईन. बाई तुला मी शेवटचं सांगून ठेवतो की बोल. नाही की याच्या पुढची सर्व चौकशी हे साहेब करतील गेटावर नेऊन. हो. गेटावर कशाला? इथंच करा तिची चौकशी. यायची कटकट. काका अरे कसले रे हे पोलीस? एका बाईची धड चौकशी सुद्धा करता येत नाहीये ना. अरे बाबा, मी जर कायदेशीर चौकशी करायला लागलो तर रात्र उजाडेल. चौकशी दोन प्रकार असतात, एक लीगल आणि दुसरी इलिगल. हा तर बाई हे साहेब तुझी आता इल्लीगल चौकशी करतील. मी साहेब करावं. जर्सी गाय रोज 65 लिटर दूध देते. मग तुला सुद्धा पोटभर पिऊन यांच्याकडे रोज रतीब घालता येईल म्हणून. युअर ऑनर, नाही बाबा बाबा, नोट दिस पॉइंट. आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अहो मग आता ताबडतोब तिला तुरुंगात टाका. चाल म्हणजे जा या साहेबाबरोबर गेटावर. माझ्या बरोबर ये बाबानो, काय आट्यापाटी खेळताय? आता लवकर ठरवा की कुणाबरोबर जाऊ? याच्या बरोबर जाऊ का याच्या बरोबर जाऊ? याच्या. ए चला. आम्ही तुला पोलीस चौकीवर नेणार याची भीती नाही वाटत तुला? भीती हा? कशा पाय? लाज नाही वाटत? ए निर्लज्जपणानं बोलायला. लाज लाज कशा पायी?
8वी खेप आहे माझी. आ? 8वी खेप? अशा स्थितीत सरकारनं तुला तुरुंगात टाकलं तर तुझं काय होईल? दर वर्षाला म्या पोशी राहिले की म्या चोऱ्या करते. आयला मी चल चल मला गेटावर घेऊन जा, चोरीची कंप्लेंट द्या. माले माले आता आयुष्यात कधी दुधाचा चहा पिणार नाही. आईला नसती आपत गळ्यात आली.